श्रीराम समर्थ श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, समर्थांनी त्रिगुणाचा जो विचार मांडला त्यापैकी रजोगुण आपण पाहत आहोत। रजोगुणाच्या या विस्ताराचा विचार करता ओवी क्रमांक आपण 26 वर आलेलो आहे। ओवी क्रमांक 27 काय म्हणते आहे ते पाहू। श्रीराम समर्थ श्रीराम। कळावंत बहुरूपी नटवरोकी साक्षपी नाना खेळी दानरपी तो रजोगुण श्रीराम। समर्थांनी या समासामध्ये रजोगुणी माणसाचे लक्षण सांगत असताना आपण मागे हा विचार पाहिला, जगाच्या पाठीवर सर्वात जास्त रजोगुणी लोकांची संख्या जास्त आहे। रजोगुण हा यानंतरचा सत्वगुण आहे। रजोगुणाला आपण सत्वगुणाकडे वळवायचा आहे, परंतु तो रजोगुण कसा प्रकट होतो, त्याचं लक्षण काय काय त्याचा विचार आपल्याला करायचा आहे। समर्थ म्हणतात कलावंत बहुरूपी। जितके काही जगाच्या पाठीवर कलावंत असतील, जितके म्हणजे 64 कला म्हणा, आता मी कोणत्या प्रत्येक कलेचं नाव घेणार नाही, पण जवळच्या कला ज्या आपल्याला माहीत आहेत त्यापैकी संगीत कला, गायन कला, नृत्य कला, या सगळ्या कला ज्या लोकांना येतात ते सगळे रजोगुणी आहेत। आणि कायम लक्षात ठेवावं, रजोगुणी मनुष्य रंजनासाठी आहे, मुक्तीसाठी नाही, आपलं जीवन उद्धरण्यासाठी नाही आहे। तो मनुष्य मुक्त नाही होऊ शकत, फेमस होऊ शकतो, जगामध्ये त्याचं नाव होऊ शकते, नाव लौकिक होऊ शकते, अनेक वर्ष तो समाजाच्या मनामध्ये तो कायमस्वरूपी घर करू शकतो। त्या माणसाला ओळखणार नाही असा माणूस सापडणार नाही, इतका तो जगविख्यात होऊ शकतो, परंतु तो भगवंताच्या दरबारापर्यंत पोहोचू शकत नाही, त्याचा उद्धार नाही आहे, कारण तो रजोगुणी आहे। त्याने उपासना ही कलेची केली आहे। म्हणून आम्हाला एक कीर्तनाचा अभ्यास करताना एक प्रश्न होता। तो प्रश्न असा होता की कीर्तन ही कला आहे की कीर्तन ही भक्ती आहे। कारण कीर्तनामध्ये सगळ्या कलांचा वापर आहे। कीर्तन सोपं नाही, कीर्तन कठीण आहे। सगळ्या कला आपल्याला कीर्तनामध्ये पाहायला मिळतात। नाट्य कला आहे, अभिनय कला आहे, गायन कला आहे, नृत्य कला आहे, वादन कला आहे, सगळ्या कला। कीर्तन कलेसारखी दुसरी कठीण गोष्ट नाही आहे। अष्टावधानी आहे, पाठांतर आहे, वक्तृत्व आहे, किती कला सांगाव्या, या सगळ्या कला कीर्तनामध्ये आम्हाला पाहायला मिळतात।
पण कीर्तन ही कला म्हणून आम्ही जर समजा समाजासमोर ठेवली तर तुम्ही लोकप्रिय होऊ शकाल, जगामध्ये तुमचं नाव नक्की होईल. परंतु समर्थांनी कलावंत म्हणून जर तुम्ही विचार करत असाल तर तो शेवटी रजोगुणी आहे. म्हणून कीर्तन ही कला नसून किंवा कीर्तन ही केवळ कला नसून ती कीर्तन ही भक्ती आहे. ती उत्तम होण्यासाठी विविध कला याव्यात याबद्दल शंका नाही. त्याला चांगलं गाता यावं, त्याला चांगला अभिनय यावा, त्याला चांगलं वक्तृत्व असावं, सगळ्या गोष्टी चांगल्या असाव्या. पण तिथेच जर तो थांबला तर तो संपला. भगवंताच्या दरबारामध्ये तुम्हाला जाता येणार नाही, भगवत भक्तीकडे वळता येणार नाही. भगवत भक्ती करत असताना सुद्धा भगवंतापासून आपण दूर राहतो. कारण समर्थ म्हणतात आहे कळावंत बहुरूपी. बहुरूपी माणूस कसा असतो तशी गोष्ट कलावंताची होऊ नये. अंगावरचे कपडे त्यांनी त्या नाटकातले उतरवले की त्याचा रोल संपतो. तशा प्रकारे कलावंत असतो. कलेच्या सादरीकरणापुरता तो कलावंत आहे. म्हणून हे सगळे रजोगुणी आहे असं समर्थ म्हणतात. नटवलोकी साक्षेपी. वेशभूषा बदलणं त्याला आवडते. रोज नवीन कपडे. एका दिवसामध्ये म्हणजे आता हे तुम्हाला व्यवहारात तुम्ही पाहता ना, विवाहाच्या दिवसामध्ये आता एक दिवसाचा विवाह आलाय. त्या एका दिवसाच्या विवाहामध्ये 3 प्रहर आहेत समजा. तर त्या 3 प्रहरामध्ये सकाळी सगळे लोक धावपळ करतात, पण सगळ्यांच्या स्त्रियांची सगळ्या वेशभूषा भिन्न असतात. लग्नाच्या वेळेत पहा त्यांच्या साड्या बदललेल्या असतात. जेवणाच्या वेळेची वेगळी असते, सीमंतीच्या वेळेची वेगळी असते. इतकंच नाही तर त्या आता वेगवेगळे त्या लग्नामध्ये जे समारंभ असतात त्या लग्नाच्या समारंभात हळदीची साडी वेगळी, सगळ्यांच्या हळदीसारख्याच असल्या पाहिजे. पण हे चांगलं की वाईट इथे संबंध नाही. इथे संबंध असा आहे तो रजोगुणी आहे. वाईट हा शब्द वापरला जात नाही कारण तो गुण आहे. पण आपल्याला गुणातीत व्हायचं आहे. म्हणून गुणाच्या पलीकडे जर जायचं असेल तर त्या गुणांमध्ये अडकणं हे सुद्धा बंधन आहे. ते बंधन तोडता आलं पाहिजे. चांगलं राहू नये का? समर्थांनी सांगितलं शरीर सुंदर सतेज, वस्त्रे आभूषणे केले सज्ज, परी अंतरी नसता चातुर्बीज, कदापि शोभा न पावे. देह चांगला आहे आणि वरून कपडे चांगले घातले एवढ्या फक्त मुद्द्यावर तो मनुष्य सज्जन किंवा चांगला ठरत नाही. तो चांगला ठरण्यासाठी त्याचा अंतरीचा भाव पाहावा लागतो. त्याप्रमाणे समर्थांनी सांगितलं आहे की भगवंताची जर भक्ती तुम्हाला करायची आहे तर तो वरी चांगला कामाचा नाही, अंतरी गोड आहे हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात नटवलोकी साक्षेपी. कपडे बदलणे, नवीन नवीन कपडे घालणे, पर हे काही वयाचं बंधन नाही राहिलंय त्याला. आता ठीक आहे बाबा, एका विशिष्ट वयामध्ये कपडे बदलणं मान्य करून घेऊ. थोडा त्याचा प्रभाव असतो वयाचा, तारुण्य असते, सौंदर्य असते, तिथपर्यंत त्याचा प्रभाव ठीक आहे. मग त्याचं वय कितीत पकडावं आपण? त्याच 18 ते समजा 35 पकडावं, इथपर्यंत आम्ही मान्य करून घेऊ. पण 18 ते 35 नाही, इकडे 75 जरी झाली तरी कपडे बदलणे काही सुटत नाही. म्हणून समर्थ म्हणतात नाना खेळी दान अर्पी, तो एक रजोगुणी. अनेक मध्ये अजून एक रजोगुणी माणूस समर्थांनी सांगितलं आहे शोधले पाहिजे. आमच्यात जर दोष असतील, रजोगुण हा दोष म्हणत नाही, आपल्यामध्ये जर ते गुण असतील तर त्या गुणांच्या पलीकडे आम्हाला जायचं आहे, हे पण लक्षात घ्या. नाना खेळी दान अर्पी. अनेक लोक खेळतात आणि बसलेले लोक शर्यतीमध्ये त्यांच्यामध्ये कोण जिंकणार याच्यासाठी पैज लावतात. किंवा एखादा कुणी चांगल्या प्रकारे खेळला म्हणून त्याला बक्षिसी देतात.
हा सुद्धा रजोगुण आहे. तुम्ही म्हणाले चांगला नाही का बा, विद्यार्थी जर पहिल्या नंबरने पास झाले त्याला बक्षीस दिलं, वाईट आहे का? ते खेळले बा, कबड्डी चांगले खेळले, क्रिकेट चांगला खेळला बा, बॅटिंग चांगली केली बा, उतरल्यापासून तर म्हणजे खेळ संपेपर्यंत तो कधी आऊट झाला नाही बा, नॉट आऊट ठरला आणि सेंचुरी मारली, आपण त्याला बक्षीस देतो. नाना खेळी दान अर्पी, त्यामध्ये सुद्धा रजोगुण प्रगट होतो. तो आपलं डोकं काढतोच वर, कारण जो दान करतो त्याचं नाव निघते. नाव आणि आपला मोठेपणा गाजवणे हे रजोगुणाचं लक्षण आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की ऐका, उन्मत्त द्रव्यावरी अतिप्रीती, उन्मत्त द्रव्य सेवन करणे, जे आपण मूर्खाची लक्षणं पाहिली, म्हणजे इथे रजोगुणाचा लक्षण आहे उन्मत्त द्रव्यावरी अतिप्रीती. एखादा मनुष्य एखादी वाईट गोष्ट करत असेल तर त्याला लाज वाटते, चुकते ना माझं बॉ, चार लोक आपल्याला नावं ठेवतील याची भीती वाटते. पण आता ती भीती निघून गेली आहे. आता आम्ही तशा प्रकारे घेतो आहे याचा अभिमान. उन्मत्त द्रव्यावरी अतिप्रीती. कसं आहे, प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, पण दुर्गुणाला जेव्हा प्रतिष्ठा प्राप्त होते त्याच्यासाठी वाईट गोष्ट नाही आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे उन्मत्त द्रव्यावरी अतिप्रीती, ग्रामज्य आठवे चित्ती, आवडे नीचाची संगती तो रजोगुण. आपल्यापेक्षा श्रेष्ठ ज्येष्ठ चांगल्या प्रकारचे लोक, आपल्यापेक्षा गुणवंत, आपल्यापेक्षा त्यागी, आपल्यापेक्षा दानी, आपल्यापेक्षा ज्ञानी अशा लोकांची संगती धरावी, त्यांनी त्याच्यापेक्षा वरची धरावी. म्हणून समर्थ म्हणतात आहे की असं करू नका. तस्कर विद्या जीवी उठे, परन्यून बोलावे वाटे, नित्य नेमास मन विटे तो रजोगुण. फार महत्वाचा संदेश आहे समर्थांचा. नित्य नेमास मन विटे. नित्य नेम याचा अर्थ आपण केलेली उपासना. आम्ही श्लोक प्रवचन संपताना श्लोक कोणता होतो की उपासनेला दृढ चालवावे. म्हणजे रजोगुणी मनुष्य जो आहे तो त्याची जी हातात घेतलेला वसा आहे तो फार दिवस चालवतच नाही. आम्ही एखादा नियम केला तर तो नियम किती दिवस चालतो? तो नियम 8 दिवसही चालत नाही, 13 दिवसाच्या आत त्याची तेरवी होते. 13 दिवस सुद्धा नियम पाळले जात नाही तर 13 वर्ष कसा पाळला जाईल? एक तप याला 12 वर्ष म्हणतात. आयुष्यभर एखादा नियम कायम ठेवणे यासाठी सामर्थ्य, धैर्य, हिम्मत आणि भगवंताची कृपा लागते. त्याच्याशिवाय हे पूर्ण होत नाही. कुठलं तरी कारण जन्माला येते आणि आपला नियम तुटतो. म्हणून नियमाला, आपल्या उपासनेला दृढ चालवलं पाहिजे. देव कारणी लाजाळू, उदरा लागी कष्टाळू, प्रपंची जो स्नेहाळू तो रजोगुण. किती सुंदर शब्द आहेत. समर्थ म्हणतात की जो मनुष्य देवकारणामध्ये लाजाळू आहे. आम्ही कीर्तनाला जातो, आम्ही कीर्तन करतो, अनेक लोक प्रवचन कीर्तन करतात, अनुभव घ्या. आम्ही ऐकायला जातो, तुम्ही ऐकायला जाता. कीर्तनामध्ये भगवंताचं नाम घ्या, नाम संकीर्तन करा. रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम. 2 मिनिटं आपल्याला नामस्मरण करू आणि नंतर उत्तरंगाचं आख्यान सुरू करू, असं जर कोणी एखाद्या कीर्तनकारांनी म्हटलं तर टाळी वाजवणारे लोक इतकी हळू वाजवतात की जोऱ्याने वाजवली तर आपल्याला हार्ट अटॅक येईल की काय असं वाटते त्यांना. अरे घ्या देवाचं नाव. आणि खरंच जर तसं झालं तर त्याच्यासारखं आनंदाची गोष्ट नाही. परमेश्वराचं नाम घेताना अत्यंत लाजाळू असतो. दिसणार नाही तिथे टाळी, बरं तिथेच जन्माला येते.
त्याच्या अगोदर नाही. कीर्तन संपल्यानंतर इतक्या खो हसत राहतात, इतक्या मोठमोठ्याने लोक बोलतात एकमेकांनी, तिथे आवाज निघतच नाही. तिथे प्रतिष्ठा, व्हाईट कॉलर जन्माला येते. मी कुठला आहे बाबा, मी कोणत्या पदावर आहे, तिथे त्यांना वाटतं त्या पदावर आपण गेल्यानंतर भगवंताचं नाम घेणं हे काही कमीपणा आहे की काय. सतरंजी टाका म्हटलं तर तो सतरंजी तो मनुष्य टाकतो की जो देवाचा भक्त आहे. आणि मोठ्या माणसाला जर असं जर कधी काम पडलं तर तो देवकारणी लाजळू होतो. त्याला असं वाटते हे हलकं काम, अरे हे देवाच्या दरबारातलं काम आहे. परमेश्वराच्या दरबारामध्ये आपल्या हातात झाडू जर आला तर आपलं पूर्वजन्मीचं पुण्य समजलं पाहिजे. म्हणून देवकारणी लाजाळू. आणि पुढे शब्द वापरलाय उदरा लागी कष्टाळू. पोट भरण्यासाठी किती मरमर करता. दिसभर पोट आहे, कितीसं माणसाला अन्न लागते. जर दिवसभराचा विचार केला आणि आयुष्यभराचा विचार केला, जर नुसतं धान्य साठवून ठेवतो म्हटलं तर 2 वर्षाच्या कमाईमध्ये आयुष्यभराचा धान्य मनुष्य जमा करू शकतो. काही त्याला जास्त करायचं काम नाहीये. पण केवळ फक्त पोट भरण्यासाठी किती मरमर. सद्विद्या यदिका चिंता वराको दर पूर्णे. जर आपल्यामध्ये चांगली विद्या असेल तर पोट भरण्याची काय चिंता करता, किती कष्ट करता. म्हणून कष्ट करू नये अशातला भाग नाही, पण त्याच्यासाठी पूर्ण आयुष्य वेचायचं आणि भगवंताच्या दरबाराला जायचं हे बरोबर नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की तो मनुष्य कसा आहे, प्रपंची जो स्नेहाळू. त्याचा सगळा स्नेह प्रपंचाच्या प्रती असतो. कुटुंबातील कोणी जर आजारी पडलं तर त्याच्या छातीचे ठोके वाढतात, पण शेजारचा मनुष्य आजारी पडला तर हा टीव्ही पाहत असतो. फक्त प्रपंच जो स्नेहाळू आहे आपल्या कुटुंबापुरता मर्यादित आहे, दुसऱ्याचा विचार करत नाही. म्हणून आपण विचार केलेला आहे माणसाचं मन हे जितकं विशाल होईल, जितकं मोठं होईल, तितका तो भगवंताच्या जवळ जाईल. आम्हाला भगवंताजवळ जायचं आहे ना, भगवत रूप व्हायचं आहे ना, काय करा, मन मोठं करा. मन करा रे प्रसन्न. तुकाराम महाराजांचं प्रसिद्ध वचन आहे, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छिते. आपल्याला आपलं मन प्रसन्न करण्यासाठी, भगवंताजवळ जाण्यासाठी तुम्हाला तुमचं मन मोठं तुम्ही ठरवलं पाहिजे. माझं कुटुंब म्हणजे माझ्या घरातले 4 लोक नाही, तर माझे शेजारी पाजारी हे सुद्धा माझं कुटुंब आहे. बरं, ते बोलून चालत नाही, ते माणसाला कृतीतून व्यक्त करावं लागते, धावत जावं लागते. आणि मग ते मन इतकं मोठं करता येते की गावात जरी कोणी अडचण असेल तर तो अर्ध्या रात्री उठून त्याच्या घरी गेला पाहिजे. नुसतं असं म्हणून चालणार नाही की बाप सर्वत्र परमेश्वर वास करतो. घट घट मे साई रमता, कटू वचन मत बोल. नुसतं घट घट मे साई रमता असं म्हणून चालणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की त्या ठिकाणी अडचण आहे तर आम्हाला जाऊन जाता आलं पाहिजे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, ऐक बाबा, मन मोठं कर आणि आता एक गोष्टी दुरुस्त कर. कोणती? श्रीराम समर्थ श्रीराम. गोड ग्रासी आळकेपण अत्यादरे पिंड पोषण. रजोगुणे उपोषण केले चिनकदे श्रीराम. केले न वचे श्रीराम. केले न वचे असं केलेलं कधी ऐकलंच नाही. जो रजोगुणी मनुष्य आहे त्या रजोगुणी मनुष्याने या गोष्टी टाळल्या पाहिजे. गोड जास्त आवडते, गोड ग्रासी. गोड बोललं पाहिजे, गोड वागलं पाहिजे, गोड खाल्लं नाही पाहिजे. गोड खाऊ नका हे डॉक्टर जेव्हा सांगतात तेव्हा याला गोड खाण्याचे जास्त डोहाळे लागतात. अति उक्ती अति भोक्ती सद्य प्राणापहारिणी.
अति खाणे आणि अति बोलणे हे माणसाच्या घातक आहे. म्हणून समर्थ म्हणतात गोड ग्रासी. जेवताना पदार्थामध्ये पंचपक्वारात एक गोड पदार्थ असला पाहिजे. अरे बाबा तसं नाही आहे, बरं ठीक आहे असला पाहिजे, मान्य करू, पण किती खावा त्यालाही काही मर्यादा असावी. एक वाटी बस झालं ना बाबा, एकदा दोन वाट्या चालतात, ठीक आहे 2 ठरवून टाका. 25 बुंदीचे लाडू खाणारे लोक आहेत. किती गोड ग्रासी असावे माणसाने, पूर्ण जेवण त्याच्यावर. बफेमध्ये तुम्ही पहा जे पदार्थ जास्ती उठतात ते गोड पदार्थ असतात, कारण त्याचं खाणारे जास्त आहे ते. म्हणून हे रजोगुणाचं लक्षण आहे. आळकेपणे. आणि ते खातात कसे, जसं आपल्याला कधी मिळत नाही असं खातात. अत्यादरी पिंड पोषी. आणि पिंड याचा अर्थ शरीर. शरीर पोषण असं करतात अत्यादरी, म्हणजे माझं शरीर चांगलं राहिलं पाहिजे याच्यासाठी ते खात राहतात. रजोगुणी उपोषण केले न वचे. या रजोगुणी माणसाने उपवास केला कधी आठवत नाही. 15 दिवसातून एकदाच येते एकादशी, तरी दुप्पट खाशी आहेच. उपोषण या शब्दाचा अर्थ उपाशी राहणेच नुसता नाही आहे. आता उपाशी राहणे सुद्धा शब्द सुटून गेलाय. आरोग्य ज्यांना चांगलं ठेवायचं आहे त्यांनी दिवसातून म्हणजे वर्ष आपल्या 15 दिवसातून किमान एकदा तरी आपल्या पोटाला आराम दिला पाहिजे. उपोषण करा. म्हणून उपवास हा आपल्या संस्कृतीमध्ये आलाय. तसा उपवास या शब्दाचा अर्थही फार मार्मिक आहे. उप म्हणजे जवळ आणि वास या शब्दाचा अर्थ आहे राहणे. उपवास म्हणजे परमेश्वराच्या जवळ राहणे. जेव्हा परमेश्वराच्या चिंतनात राहतो, परमेश्वराच्या भजनात राहतो, परमेश्वराच्या सानिध्यात राहतो, त्यावेळेस जेवण करायची आठवण राहत नाही, म्हणून उपवास. आता दिवसभरामध्ये एकदा उपवास असतो, 15 दिवसातून एकदा. हवा उद्या तुमचा उपवास इथून सुरू होते, मग काय करायचं, 2 पोळे जास्त खा. उद्या तुम्हाला 12 नंतरच जेवायला मिळणार आहे, 3 पोळ्या खा. उद्या तुमचं संध्याकाळी एकदाच जेवण आहे, आज 4च पोळ्या खा. म्हणजे उद्याच्या उपवासाची आजच भरती करून टाकतात. असं नाही चालणार ते. जर उपवास असेल तर तो उपवासच घडला पाहिजे. सात्विक आहार सेवन करणे, एकादशी आणि दुप्पट खाशी असे म्हण आहे. ते दुप्पट नाही, चौपट खाशी झालेला आहे. जे पदार्थ 15 दिवसात कधी खायला मिळाले नाही ते कागदावर लिहून उद्यासाठी काय काय करायचे आज करून ठेवतात. म्हणून साधकाने आपण जर रजोगुणी आपल्यामध्ये वृत्ती असेल तर ती भगवंताकडे वळवावी, म्हणजे तो शुद्ध रजोगुण होतो. समर्थ पुढे म्हणतात, ऐक बाबा, शृंगारिकते आवडे, भक्ती वैराग्य नावडे, कळा लागवी पवाडे, तो रजोगुण श्रीराम. शृंगारिक आवडते. शृंगारिक आजही तुम्ही पहा, कीर्तनामध्ये गाणारे, कीर्तनामध्ये बसणारे लोक किती आहेत आणि शृंगारिक कार्यक्रम चालतात तिथे किती बसणारे आहेत. शृंगारिक कार्यक्रमाला तिकीट काढून जर लावलं ना तर तिकीट सुद्धा मिळत नाही. मग त्याच्यात तुम्ही कुठलेही शृंगारिक घ्या कार्यक्रम. समर्थ म्हणतात, भक्ती वैराग्य नावडे. त्या माणसाला भक्ती आणि वैराग्य आवडत नाही, कारण तो मुळात रजोगुणी आहे. त्याची आवडच त्याची तिकडे आहे, पुन्हा मन तिथेच जाते. कला लागवी पवाडे, तो रजोगुण. समर्थांनी पुढे अजून वर्णन केलं आहे. श्रीराम समर्थ श्रीराम, नेणो निया परमात्मा, सकल पदार्थी प्रेमा, बळात्कारे घाली जन्मा, तो रजोगुण श्रीराम. रजोगुणामध्ये समर्थांनी एक वर्णन केलं आहे.
परमात्मा आवडत नाही. परमात्मा आवडणे याचाच अर्थ प्रपंच नावडणे. प्रपंच आवडणे याचाच अर्थ परमात्मा नावडणे. ज्याला संसारावर प्रेम आहे याचाच अर्थ त्याला भगवंतावरचं प्रेम कमी आहे. ज्याचं भगवंतावर प्रेम आहे तो संसार सोडतोच. म्हणून तर समर्थांनी शुभमंगले सावधान असं शब्द कानावर पडताच त्यांनी तिथून पलायन केलं. समर्थांनी जया असं वाटे वैराग्य करावे, तेणे काही जण करावे, उठोनी वाटेसी लागावे दिगंतरा परते. अंतरापासून वैराग्य तेची जाणावे महद्भाग्य, लोलंगते एवढे अभाग्य आणिक नाही. सांडुनी राम आनंद गण, त्याचे मनी विषय चिंतन, तयासी कैसे समाधान लोलंगतासी. माणसाने वैराग्य माणसाला यावं. ते कशाचं यावं? वैराग्य आल्यानंतर माणसाला प्रपंच आवडता कामा नये. आवडला तर तो आवडण्याचा आविर्भाव असावा. लोक सांगतील की हा आविर्भाव आहे. ज्यांनी त्यांनी आपली परीक्षा करावी. श्रीराम समर्थ श्रीराम. असो ऐसा रजोगुण, लोभे दावी जन्म मरण, प्रपंची जो सबळ जाण, दारुण दुःख भाव भोगवी श्रीराम. अत्यंत दुःख जे आम्हाला होते त्या दुःखाचं खरं कारण रजोगुण आहे. रजोगुणामुळे माणसाला दुःख होते आणि ते दुःख कोणते होते? लोभे दावी जन्म मरण. माणसाला पुन्हा जन्म जो प्राप्त होतो, दुःख जे भोगावं लागते ते केवळ फक्त रजोगुणामुळे होते. म्हणून रजोगुण आम्ही कमी केला पाहिजे. त्या रजोगुणाला आम्ही सत्वगुणाकडे वळवलं पाहिजे. आता रजोगुण हा सुटेना. समर्थांनी मानलं की हे प्रपंची लोक ऐकत नाही. आता समर्थांनी तुमच्या मनातली गोष्ट सांगितली आहे. हे समर्थांचं वचन आहे, पण हे कोणाच्यासाठी सांगितलेलं आहे? प्रपंची माणसाच्या मनाचं हे निवेदन आहे. प्रपंची माणसाचं मनोगत आहे. काय मनोगत आहे? आता रजोगुण सुटेना, संसारिक हे तुटेना, प्रपंची गुंतली वासना, याच उपाय कोण श्रीराम. याच्यासाठी आम्हाला उपाय सांगा परमेश्वरा. भगवंताला समर्थांना प्रार्थना केली आहे प्रपंची माणसाने की देवा, हे सत्य आहे तुम्ही सगळं सांगितलेलं. आम्ही सगळं संसारामध्येच गुंतलो आहे. आता आम्ही काय करू? आम्हाला काही उपाय सांगा. कोण उपाय? आता काहीतरी उपाय सांगा. समर्थांनी उपाय सांगितला. सर्वांनी तो अगदी अंतःकरणापासून ऐकावा आणि त्याप्रमाणे माणसाने जीवन जगावं. श्रीराम समर्थ श्रीराम. उपाय एक भगवत भक्ती. एकच उपाय जगाच्या पाठीवर आहे. जसं एखादा रोग झाला असेल तर त्याच्यावर एखादा रामबाण उपाय असते, तसं भवरोग ज्याला झालेला आहे त्याच्यावरचा एकमेव रामबाण उपाय म्हणजे भगवत भक्ती आहे. भगवत भक्तीशिवाय दुसरा कुठलाही उपाय जगाच्या पाठीवर नाही. उपाय एक म्हणजे एकच सांगितलं आहे. उपाय भगवत भक्ती असं नाही म्हटलंय. उपाय एक भगवत भक्ती, एकच उपाय आहे. जरी ठकेना विरक्ती, जरी ठाकेना विरक्ती, तरी यथानुशक्ती भजन करावे श्रीराम. यथानुशक्त्या तुम्ही परमेश्वराची प्रार्थना करा. विरक्ती लवकर येणार नाही. कारण ज्याच्या संगतीला आम्ही राहतो त्याचा मोह जडतो, त्याचा लोभ जडतो, एकाएकी तुटत नाही. भाड्याच्या घरात जरी मनुष्य राहिला तरी भाड्याचं घर सोडवा वाटत नाही. त्याच्यावर प्रेम बसते. अरे तुझं नाही ना, सोड न ते. तू स्वतःचं बांधलं ना, ते स्वतःचं घर भाड्याने देतील आणि स्वतः भाड्याच्या घरात राहतील. तसं परमेश्वराने आम्हाला दिलेला देह हे भाड्याचं घर आहे. त्यांनी दिलाय म्हणून आम्ही राहतोय. त्यांनी चल म्हटलं, सोड म्हटलं की ते सोडावं लागणार आहे. मग ती विरक्ती जन्माला आल्या
मी इथे आलो तर हे माझं नाही आहे. हे जेव्हा माणसाला जाग येईल, हे कळेल, तेव्हा माणसाला ना शरीराचा मोह राहील, ना कुटुंबाचा मोह राहील, ना देशाचा मोह राहील, ना कुठला मोह राहणार नाही. मी इथला नाही, मी परदेशातला आहे, माझं हे देशच नाही आहे. मी काही दिवसासाठी, किती दिवस, 100 वर्ष. 100 वर्ष म्हणजे आहे किती हो काळ असा. हजारो हजारो वर्ष होऊन गेले, ही पृथ्वी सुरू आहे. सूर्य चंद्र तारे तिथेच ते जागेवर काम करतात आहे. आमचं आयुष्य किती आहे त्या मानाने? आमचं आयुष्य अगदी क्षुल्लक आहे, काहीच नाही. शतवर्षे वयने मिले, 100 वर्षाचं आयुष्य आहे जास्तीत जास्त. त्यात किती संपलं आहे त्याचा विचार करा, गणित करा, किती राहिले. त्यात झोपण्याचे वय वजा करा, राहिलेले किती आहे. त्यात काम धंद्यातले वजा सोडून द्या, खाण्यापिण्यातले राहिले किती तुमच्याजवळ आहे, किती दिवस तुमच्या हातात आहे. तसं जर मोजलं ना तर आजच आपली झोप मोडते. समर्थाने एक वचन वापरलं आहे, फार सुंदर आहे. समर्थांचं दासबोधामधलं एकूण एक गोष्ट जी आहे ना जीवनामध्ये अंगीकारण्यासारखी आहे. ते म्हणतात आहे, अग्नगृहासी लागला आणि सावकाश निजेला, तो कैसा म्हणावा भला आत्महत्यारा. अरे आपल्या घराला आग लागलेली आहे, एक एक दिवसाने आमचं आयुष्य कमी होते आहे आणि तरी आम्ही झोपतोय, तरी आम्ही चैनीत बसलोय, तरी आम्ही मजा करतोय, तरी आम्ही इथे रंजन करतोय. कशाचं रंजन? कशासाठी आला बाबा तू? तुझ्या येण्याचं प्रयोजन काय? त्यांनी जन्माला घातलं म्हणून आलो का? नाही, आम्ही जन्माला आलो आहे तो आमच्या नरदेहाचं कल्याण करण्यासाठी. आणि ते नरदेहाचं कल्याण कशाने होईल? त्यास एक उपाय, तो उपाय एक भगवत भक्ती, एकच उपाय. म्हणून समर्थ म्हणतात, काया वाचा आणि मने भगवत भक्ती कशी करायची? काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवने, ईश्वरी अर्पुणी मने सार्थक करावे श्रीराम. परमेश्वराला भजावं. भजन या शब्दामध्ये भज धातू आहे. भजणे याचा अर्थ भगवंताची भक्ती करणे. आरतीमध्ये आर्त शब्द आहे, म्हणजे आरती करत असताना आपल्या मनामध्ये आर्तता असली पाहिजे, मागणी असली पाहिजे, दया असली पाहिजे. भगवंता माझ्यावर कृपा कर अशी भिक्षा पाहिजे. आरती करताना लोक म्हणजे आरती म्हणजे आनंदाची, आरती आनंदाची नाही आहे, ती मुळात आपल्याला वैराग्य प्राप्त झालाय. भगवंता आता मला तुझ्याजवळ घे, त्याचं नाही. आर्तता, आर्तपासून अर्ज झाला आहे शब्द. अर्ज म्हणजे विनंती, विनंती अर्ज म्हणतो आम्ही. आर्जीव शब्द आहे. म्हणून समर्थ म्हणतात की बाबा ऐक, आता त्याच्यावर काय उपाय आहे? भगवत भक्ती एकमेव उपाय आहे. काय कर? काया वाचा मने पत्रे पुष्पे फळे जीवने, हे सगळे तू परमेश्वराला अर्पण कर. पण हे अर्पण करताना एक शब्द अजून महत्वाचा वापरलाय, तो म्हणजे अर्पून या मने, सार्थक करावे. अर्पून नाही, अर्पून या मने. शेवटी मन सुद्धा अर्पण करता आलं पाहिजे. माणसाला सगळं अर्पण करता येईल, माणसाला मन अर्पण करता येत नाही. जेव्हा आपण भगवंताला मन अर्पण करू त्यानंतर काही करायचं काम पडणार नाही. मग त्याला पूजेची गरज नाही, त्याला ध्यानाची गरज नाही, त्याला जपाची गरज नाही. जोपर्यंत मन अर्पण होत नाही तोपर्यंत या सगळ्या साधनांची गरज आहे. एकदा मन अर्पण झालं की साधन गळून पडलं. म्हणून समर्थ म्हणतात, ऐक बाबा, असं कर. श्रीराम समर्थ श्रीराम. यथानुशक्त्या दान पुण्य परी भगवंती अनन्य, सुख दुःखे परिचिंतन देवाचेची करावे श्रीराम. सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणाची व्यथा, नामस्मरण सोडू नये. समर्थाने किती वचनं दिली की तुम्ही तुमच्या जीवनात सुखी असा की दुःखी असा, नाम सोडता आला नाही. नामाची कास जो धरेल तो भगवंतापर्यंत पोहोचेल.
म्हणून नामस्मरण भक्ती सगळ्या संतांनी मोठ्या हर्ष उल्हासाने गायलेली आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की तुम्ही दान करा, पुण्य करा, पण शेवटी काय करा? भगवंती अनन्य. अनन्य हा शब्द समजून घेण्यासारखा आहे. अनन्य म्हणजे अन्य नाही, तो अनन्य. अन्यत्र कुठेच नाही तो. त्याचं मन एकाग्र आहे, एका ठिकाणी आहे. असं भगवंताला आपलं मन अर्पा. आदि अंती एक देव. खरंच आहे, आदि आणि अंती दोन्ही ठिकाणी भगवंत आहे की नाही. जन्माच्या आधी देव आहे, जन्माच्या आधी देव आहे, जन्माच्या नंतर म्हणजे मरणोत्तरी देव आहे. मध्येच काहीतरी गडबड आहे. काय गडबड आहे? समर्थ म्हणतात, मध्येची लागली वामाव, म्हणून या पूर्ण भाव भगवंती असावा. जन्माच्या आधी परमेश्वर आहे, लक्षात घ्या. जन्माच्या आधी परमेश्वर आहे, जन्माच्या नंतर परमेश्वर आहे, मरणानंतरही परमेश्वर आहे. मधली जो जागा आहे तिथे माव आहे. माव म्हणजे माया. ही माया आहे. तुम्ही पहा, एका खोलीमध्ये अंधार आहे असं गृहीत धरा, आणि तुम्ही उजेडातून निघाले आहात, अंधाराच्या खोलीत प्रवेश केला आहे आणि पुन्हा उजेडात चालले आहे. तुम्ही जितक्या वेळ अंधाराच्या प्रवेशात आहे तितक्या दिवसात तुम्ही मायेत आहे. म्हणून ते मायेमध्ये तुम्ही काही क्षण आहात. मग पहिल्यांदा परमेश्वर होता, नंतरही परमेश्वर राहणार आहे. सुरुवातीला उजेड होता, नंतरही उजेड राहणार आहे. मध्ये तू अंधारात का राहतो? मध्ये सुद्धा उजेडात राहा. आणि मधला उजेड याचा अर्थ मायेला बाजूला ठेवणे. ती माया तुम्ही दूर करा, म्हणजे तुम्हाला सर्व प्राप्त होईल. आणि म्हणून या पूर्ण भाव भगवंती असावा. जो भगवंतावर भाव ठेवेल तो प्रपंचात सुद्धा परमार्थ करेल, संसारात सुद्धा भगवंताची आठवण ठेवील. आणि तो संसार त्याचा नाही, ती भगवंताची माया आहे म्हणून तो स्वीकारेल. जसं चित्रपट सुरू असतो तोपर्यंत चित्रपटामध्ये आपण गुंतलेलो असतो, पण पाहणारा मनुष्य एवढं नक्की माहीत असते की हा चित्रपट आहे. तो चित्रपट आहे हा पाहत असताना त्याला त्या चित्रपटामध्ये किती आनंद वाटत असला तरी तो त्याच्या अंतरीचा भाव असा असतो की काही क्षणामध्ये हा चित्रपट संपणार आहे आणि पुन्हा आपण आपल्या जागेवर येणार आहोत. तसं आम्ही आमच्या मूळ जागेवर परत जाणार आहोत. मन चलो निज निकेतन. स्वामी विवेकानंदांचे प्रसिद्ध गायन होतं. ते म्हणायचे की माझ्या मूळ घरी मला घेऊन चल. मग माझ्या मूळ घरी का मी जाऊ शकत नाही? मायेमध्ये अडकला म्हणून. म्हणून मायेतून आम्हाला बाहेर पडायचं आहे, बाकी काही करू नका. ही कमीत कमी ही माया आहे हे जरी आपल्याला समजलं तरी आपला उद्धार होतो. कसं आहे, खोटं आहे हे कळलं म्हणजे खरं काय आहे ते कळलं. एक बाजू असतो की खरं काय आहे याचा शोध घेण्यापेक्षा खोटं काय हे पाहून घ्यावं. आणि माणसाला खोटं काय हे कळलं की खरं आपोआप कळते. आम्ही शिक्षक आहोत, पेपर तपासताना आम्ही काय पाहतो, याच्यातलं चुकलं काय? चूक शोधतो, बरोबर शोधत नाही आहे. आम्ही चूक शोधतो याचा अर्थ माया काय याच्यातली पाहतो. राहिलेलं सगळं परब्रह्म आहे, सगळं बरोबर आहे. आपल्या या संसारामधली माया म्हणजे ती चूक आहे. ती माया जर कळली तर राहिलेला परब्रह्मच आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, ऐक बाबा, श्रीराम समर्थ श्रीराम ऐसा सबळ, सबळ आहे तो, ऐसा सबळ रजोगुण संक्षेपे केले कथन, आता शुद्ध तो तू जाण परमार्थी श्रीराम. आतापर्यंत मी तुला संक्षेपे सांगितलं. संक्षेप याचा अर्थ थोडक्यात. हे समर्थांनी थोडक्यात सांगितलं. आम्ही ज्या ज्या गोष्टीत अडकतो त्या सगळ्या माया आहेत. एका वाक्यात सांगायचं म्हणजे पंच ज्ञानेंद्रियाकडनं आम्हाला ज्या गोष्टीमध्ये रस वाटतो, पंच ज्ञानेंद्रिय, डोळ्यांनी आम्हाला आनंद मिळतो, कुठेतरी माणूस अडकून जातो, रंगात रूपात कुठेतरी अडकतो, कानाने अडकून जातो, कोणाच्या आपल्याला कानाने ऐका, चित्रपटाची गाणे मुलांच्या ओठावर आपल्याला ऐकायला मिळतात. किती सांगावं. ज्या ज्या गोष्टी माया आहे त्याच्यात मनुष्य रमतोच. जो आला
तो रमला. जो इथे येतो संसारामध्ये जन्माला येतो तो रमतो. आणि रमतो किती दिवस रमतो? ज्या दिवसापर्यंत त्याचा शेवटचा दिवस येत नाही तोपर्यंत रमतो. आणि जेव्हा शेवटचा दिवस यायची वेळ येते तेव्हा त्याला वाईट वाटते की परमेश्वरा, तू मला एवढा चांगला नरदेह दिला होता, मी कुठे रमलो. एखाद्या मुलाला एखादा वस्तू आणण्यासाठी आई सांगते की बाळा, अरे दुकानात जाऊन एक वस्तू घेऊन ये. 10 रुपयाची नोट देते, पावभर साखर घेऊन ये. तो धावत जातो आणि रस्त्यामध्ये एखादा डोंबाऱ्याचा खेळ सुरू असतो. तो खेळ पाहत बसतो. वेळ निघून जातो. आईला पाहिजे त्यावेळेस ती साखर मिळत नाही. आई मुलाची वाट पाहते. बाळा, तुला कशासाठी पाठवलं होतं? साखर आणायला. कुठे गेलं? आई, दुकान बंद होऊन गेलं. तसं परमेश्वराने आम्हाला या दरबारात पाठवलेलं आहे. ते कशासाठी पाठवलंय? तुला वेळ दिलेला आहे, ही वस्तू दिली आहे. कोणता दिली आहे? ती 10 रुपयाची नोट म्हणजे तुमचा नरदेह आहे, ती दिली आहे. मग त्या नरदेहाचं कल्याण करणे म्हणजे साखर प्राप्त करणे. आणि साखर म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर. ते प्राप्त करण्यासाठी भगवंतानी आम्हाला इथे पाठवलंय. ते जर आमच्याकडनं प्राप्त झालं नाही तर भगवंत म्हणेल, मी याला जन्माला घालून सुद्धा चूक केली आहे नरदेहात, तू पशुदेहीत जा. समर्थ पुढे म्हणतात, ऐक. त्याचे ओळखीचे चिन्ह सत्वगुणी असे जाण, तो रजोगुण परिपूर्ण भजन मूळ श्रीराम. शेवटी समर्थ म्हणतात, रजोगुण हा शुद्ध झाला की तोच सत्वगुण होतो. किती सोपे सांगितलं समर्थांनी. माया तीच आहे, आकर्षण तेच आहे. आकर्षण जाऊ देऊ नका, पण ते आकर्षिले मन भगवंताकडे. मन भगवंताकडे आकर्षण कुठे सोडा? आकर्षण सोडायला भगवंतानी सांगितलं नाही आहे, संतांनी सांगितलं नाही. तुमच्या मनाची दिशा बदला. हट्ट सोडू नये. मुलं खाऊसाठी हट्ट करतात, पण आई तो हट्टाची दिशा बदलवते आणि त्याला हट्ट करून त्याला पहिला नंबर मिळवण्यासाठी हट्ट करायला लावते. मग तो मुलगा पहिला नंबर मिळवतो. तसं आमचा सुद्धा हट्ट आहे, आम्हाला याच्यात आवड आहे. मग तुमची आवडीची दिशा बदलली. भगवंत एक आवड म्हटलं की जीवाचं कल्याण. समर्थांनी या समासाच्या अंती आपल्याला सांगितलंय. ऐसा रजोगुण बोलला, श्रोती मने अनुभवला, आता पुढे परिसला, पाहिजे तमोगुण श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे रजोगुण लक्षण नाम समास पंचम श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. आता पुढचा जय जय रघुवीर समर्थ. समर्थ संप्रदायाप्रमाणे झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, ही या ओवी आपण वाचाव्यात. आणि त्यानंतर पुढच्या समासाची एक ओवी वाचून आपण थांबणार आहोत. श्रीराम समर्थ श्रीराम. मागा बोलिला रजोगुण, क्रिये सहित लक्षण, आता ऐका तमोगुण, तोही सांगिजेल श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.